where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble गॅसचा जो तुटवडा आहे ना तो वाढतच चाललेला आहे. through the alleys at night. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर झालं असं की मी पुण्याला आलो ऑफिसमुळेच, पण मला तसं काही ब्लॉग बनवता आला नाही. आलेलो आहे, मी कालच आलेलो आहे पुण्यामध्ये. इथं आलो, ऑफिसमध्ये पण गेलो. आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली, आवरलेलं आहे. आता मी ऑफिसला निघालेलो आहे. सकाळचे 8 वाजलेले जवळपास आणि ऑफिसला निघालेलो आहे. तर एक अपडेट असा होता की गॅसचा जो तुटवडा आहे ना तो वाढतच चाललेला आहे आणि ऑफिसमध्ये पण आहे ना चपातीचे पदार्थ कमी झालेले आहे. राईसच जास्त आहे, मेनली राईसच खावा लागतो आणि पुरी पण आहे, पण त्याला भरपूर जास्त, कारण कुठेच जास्त चपाती भेटत नाही आहे, त्याच्यानंतर पुरी भाजी भेटती. तर त्याच्यामुळे त्या पुरी भाजीला इतक्या जास्त रांगा आहे की विचारू नका. आणि कालच माझ्या भावाचा फोन आला होता की डिझेल आणि पेट्रोल पंपवर पेट्रोल संपलेलं आहे किंवा रांगाच रांगा दाखवत आहे. माहीत नाही काय कुठं घेऊन चाललं आता हे युद्ध आपल्याला, पण याच्यामुळं महागाई पण खूप वाढेल. तर आता मी काय करतो, माझं आवरलेलं आहे, आता मी खाली जातो, नाश्ता वगैरे करतो. खाली नाश्त्याला काय पहिलं ते बघतो आणि त्याच्यानंतर ऑफिसला जातो. जर नाश्ता चांगला असेल तर नाश्ता करतो, नसेल तर ऑफिसमध्ये जाऊन करतो. तर आलो मी खाली नाश्ता करायला. प्लेट घेतली आणि पहिला उत्तप्पा मी बाजूला केला, कारण तो थोडा वाफेमुळं थोडा ओला झालेला होता, म्हणून 2 उत्तप्पे घेतले मी. आणि पी जीमध्ये आल्यापासून पहिल्यांदा मी उत्तप्पा खातो आहे. कधी पण इथं डोसा वगैरे केलेला असतो. उत्तप्पा मला मुळात जास्त आवडतो, डोसा इतका नाही आवडत. एकदा तर खूप चिवट होता तो डोसा, कडक झालेला होता, वात्तड म्हणता आमच्याकडे त्याला, तसं झालेलं होता. चटणी केलेली होती याच्यासोबत. ही चटणी एकदम भारी असती, साऊथ इंडियन टाईपचीच असती, एकदम भारी असती. क्वालिटी म्हणजे क्वालिटी असती या चटणीची, मला भरपूर आवडते. मी घेतली प्लेट, मग टेबलवर बसलो. बॅग होती, बॅग पण काढली आणि चेअरवर ठेवली. सकाळचाच टाईम असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती इथं. मग मी बसलो निवांत थोडं. तुम्हाला आता मी तोडून दाखवतो कसा आहे तो. उत्तप्पा एकदम भारी भाजलेला होता आणि एकदम नरम होता, हे बघा. आणि चटणी पण एकदम पातळ नव्हती किंवा घट्ट पण नव्हती, एकदम व्यवस्थित होती. चवीला पण एकदम भारी होती. हे बघा, ते कॉर्नरवर काम चालू होतं, ते बघा किती फास्ट चालू आहे. आज मी ऑफिसला थोडं लवकरच निघलो होतो. 8 वाजले होते साधारणतः. आणि जी काली पिली असती इथं ती भरलेली नव्हती काही. मग मी आज काय केलं ना, सिटी बसनीच गेलो. आणि काली पिलीवाला मला काय म्हणला ना की आता मंथ एंड असल्यामुळं जास्त गर्दी नसती, म्हणजे गाडी लवकर भरत नाही, त्याच्यामुळं मुळात मी सिटी बसनी गेलो. Where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty आणि पोहोचलो मी ऑफिसमध्ये. थोडा वेळ काम केलं आणि कॅन्टीनमध्ये आलो. कॅन्टीनमध्ये आल्यानंतर हे सरबत घेतलं होतं मी, लिंबू सरबत. आलो मी ऑफिसमध्ये. आता बसलेलो आहे या स्टेडियममध्ये, म्हणजे इथं हॉल गार्डन टाईप इथं बसलेलो आहे. आवाजाचा इको होतो इथं. सकाळी काय होतं ना, नाश्त्याला उत्तप्पा होता, त्याच्यामुळे मी खाल्ला तो. आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर चहा घ्यायचा असा विचार केला होता, पण मी चहा घेतला नाही, कारण ऊन खूप लागतं आहे, त्याच्यामुळे चहा घेऊशी वाटला नाही. कारण ऑलरेडी खूप हीट आहे, ऑलरेडी खूप ऊन आहे, त्याच्यामुळे मी चहा घेतला नाही. चहा पण गरम असते म्हणून. मग मी काय केलं ना, सरबत घेतलं आणि आता मी जातो. सरबत वगैरे घेतलेलं, इथं बसलो होतो 5-10 मिनटं आणि आता जातो ऑफिसमध्ये काम करायला. कंपनीमध्ये फक्त एवढाच एक पदार्थ भेटतो गव्हाच्या पिठापासून बनवलेला, तो म्हणजे पुरी भाजी. थोडा ऑइली असतो, पण पर्याय नाही, तुम्हाला खावा लागणार आहे, कारण दुसरं काहीच भेटत नाही. एक तर मैद्याचे पदार्थ भेटतात किंवा तांदळाचे पदार्थ भेटतात, म्हणजे भात भेटतो. राईसचे प्रकार भरपूर भेटतात इथं, पण रोज रोज नाही खाऊ शकत. मग ही पुरी भाजी खावाच लागती. युद्ध काय माहीत किती दिवस चालणार आहे अजून. जवळपास 3:30 वाजता मी ऑफिसमधून निघलो आणि नवनाथ रसवंतीगृहामध्ये हा उसाचा रस घेतला, जो मला 15 रुपयाला बसला होता. आज मी ऑफिसवरून लवकर आलो होतो, त्याच्यामुळं पी जीमध्ये ना दुपारचं जेवण ठेवलेलं होतं टेबलवर अजून. आज जेवणामध्ये होता भात, त्याच्यानंतर वरण बनवलेलं होतं. हे वरण जे असतं ना, हरभऱ्याच्या डाळीचं असतं, जे भरपूर घट्ट असतं. त्याच्यानंतर मला वाटलं काहीतरी दुसरा पण ॲटम आहे,
पण तो होता उत्तप्पा, जो सकाळचाच होता आणि त्याच्यासोबत जी होती ना, ती चटणी होती, जी पण सकाळचीच होती. चटणी जवळपास संपलेली होती. रूमवर आलो होतो मी. ऊसाचा ज्यूस वगैरे घेतला, काम केलं, भरपूर वेळ काम केलं आणि आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता मी जेवायला जातोय खाली. बघतो जेवायला काय आहे. आज रात्रीच्या जेवणामध्ये आहे, भात आहे, त्याच्यानंतर ॲज युजुअल वरण आहे. वरण हे हरभऱ्याच्या डाळीचं असतं आणि भरपूर घट्ट असतं. त्याच्यानंतर भाजीमध्ये आहे, वांग्या बटाट्याची भाजी होती आणि मला असं वाटलं चपात्या नाही का काय आज, पण नंतर चपात्या आल्या. तो मुलगा आला घेऊन एक चपात्या, जे कुकिंग करतात ते. पण चपात्या यांनी ना आज ऑर्डर केलेल्या होत्या, म्हणजे यांचा गॅस संपलेला होता PGमधला, त्याच्यामुळे त्यांनी ऑर्डर केलेल्या होत्या चपात्या. चपात्या एकदम पातळ होत्या आणि अशा भाजलेल्या नव्हत्या व्यवस्थित, कच्च्या वाटत होत्या. मी खाली पण चपात्या चेक केल्या, पूर्ण गार होत्या त्या, म्हणजे गरमागरम नव्हत्या त्या चपात्या आणि पूर्ण व्यवस्थित भाजलेल्या पण नव्हत्या. त्याच्यामुळे मी एकच चपाती घेतली आणि आज मी इतकंच जेवण केलेलं आहे. भात पण नाही घेतला, वरण पण नाही घेतलं, एक चपाती आणि वांग्या बटाट्याची भाजी. झालं माझं जेवण वगैरे. आता रात्रीचे जवळपास 10 वाजलेले, माझे कॉल वगैरे सर्व झालेले. आता मी आराम के साथ झोपतो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.